अंदर चेंडू पाहायला मिळतोय. पहिले षटक मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय सुरू आहे. पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत तुम्ही पाहताय 14 धावा धावफलकावरती आहे. हा चेंडू आपण पाहतोय चांगला आहे. इथं देखील चेंडू सुरेख होताना पाहायला मिळतोय. प्रवीण घोबाळेचं पहिलं षटक तुम्ही मैदानावरती पाहताय. संघनायकाचं षटक आहे. तर नासिर आपण पाहतोय दुसऱ्या बाजूला बॅटिंगसाठी आज मैदानावरती असेल. दोन्ही ताकदवर फलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. हा चेंडू भिरकावून देण्याचा प्रयत्न. तिथं देखील चेंडू डॉट मैदानाच्या आतमध्ये आहे. पहिलं षटक मैदानावरती आपण पाहतोय संपलं गेलं. पहिल्या षटकामध्ये आल्या तब्बल 14 धावा पहिल्या षटकाची समाप्ती आहे. ठीक आहे. केले गेले. आता रोहनकडे विश्वास दाखवला गेलाय. टीम मिटिंग नको. पॉवर प्लेचं दुसरं षटक आता मैदानावरती सुरू होईल. क्षेत्ररक्षणामध्ये आपण पाहतो आता बदल तुम्हाला थोडासा पाहायला मिळेल. लॉंग ऑन लाईक क्षेत्ररक्षक जो होता आपण पाहतोय त्याला 30 यार्डमध्ये आणण्याचं काम केलं गेलं. क्षेत्ररक्षक लावला गेला डीप स्क्वेअरला गेला आणि सुमित कामतला आपण पाहतोय लॉंग ऑफला ठेवले गेले. जाऊया पुन्हा एकदा गोलंदाज तयार. रोहन गोलंदाजीच्या मार्कवरती. समोर विशाल. हो 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 यावेळेस विशालनं मोठा फटका खेळलाय. तिथं क्षेत्ररक्षक पाहायचंय कुठलाही नसेल. चेंडू जाईल सरळ सीमा पार. चौकार. 4 धावा. तुम्ही पाहताय चौकार आला. एक विशाल फटका येताना पाहायला मिळतोय. रोहनचं स्वागत पहिल्या चेंडूवरती चौकारानं आहे. KNCC आणि दुसऱ्या बाजूला संघर्ष CC या दोन मातब्बर संघांमधील सामना. आजचा दुसरा सामना तुम्ही पाहताय दिवसातील कशा प्रकारची गोलंदाजी असते. रोहन तयार. पुन्हा एकदा इथं तुम्ही पाहताय रनअप मध्ये फॉल्ट पाहायला मिळतोय. थोडस मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. विशाल आपण पाहतोय पहिल्या चेंडूवरती मोठा बिग हिट दाखवलाय. तर पुन्हा एकदा आता रोहन कमबॅक दाखवेल का. ह्या वेळेचा चेंडू आपण पाहतोय वाईडचा इशारा बंद झाला. चेंडू खराब आहे. अतिरिक्त चेंडूची घोषणा मैदानावरती होताना पाहायला मिळते. अतिरिक्त चेंडू मैदानावरती आला. धावफलक इकडे पुढे जाईल. स्कोर कार्ड वरती 19 धावा ज्या आतापर्यंत आहेत. 19 रन्स कोण स्कोर कार्ड वरती आहे. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती असताना हा चेंडू धाव घेण्याचा प्रयत्न. दुसऱ्या बाजूला फेकी. डेंजर एंडला तुम्ही पाहताय विशाल होते. एका बाजूला फेकी आली. नासिरच्या बाजूला तुम्ही पाहताय फेकी येताना पाहायला मिळते. नासिर आपण पाहतोय सेफ घाट्यापर्यंत पोहोचला होता. चुकीचा कॉल म्हणावा लागेल. हा देखील मैदानावरती होता. रोहन पाहताय षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये असताना आतापर्यंत 2 चेंडू फक्त रोहनने टाकलेत आणि त्यावरती त्यानं
5 धावा ज्या खर्च, सॉरी 6 धावा खर्च केल्या. एक वाईटच्या रूपाने देखील होती, एक चौकार पाहायला मिळाला, एक सिंगल आता येताना पाहायला मिळते. काय कामगिरी रोहन करेल. युवा सितारा आहे, युवा सळसळतं रक्त आहे, त्याला आज इथं चमक दाखवावी लागेल. हा चेंडू तुम्ही पाहताय, वाईडचा इशारा. अतिरिक्त चेंडूची गोष्ट पुन्हा एकदा येते. हा षटकातला दुसरा वाईड पाहायला मिळतोय. थोडासा दबाव कालपासून थोडासा रोहन जर पाहायला गेला अडखळतोय गोलंदाजीसाठी. काल देखील तो थोडासा अडखळत होता, आज देखील चेंडू अतिरिक्त येत आहे. त्याला कमबॅक करणं हे फार गरजेचं आहे. इथं तुम्ही पाहताय गॅप मध्ये आहे ठिबक स्टॅकवर आखो टप्पाचा चेंडू, त्याचा घेतला खरपूस समाचार. चेंडू सीमा बार, चौकार. नसीरची बॅट इथं मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळते. इथं बिग हिट, इथं बिग हिट. खांडून काढलंय चेंडूला. चेंडू जाईल डीप स्क्वेअर लेगला, सीमा रेषेच्या बाहेर. षटकार. छत्रपतींची तळपती तलवार, हा गेला बुलंदी षटकार. तरुणांचे स्फूर्तीस्थान. आणि ह्या वेळेस इथं देखील वा रिव्हर्स अटेम्प्ट नसीरच्या बॅटमध्ये आलाय. खणखणीत तंदनी चौकार. फटका सध्वदा. आणि ह्या वेळेस वा 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 इथं देखील बिग हिट. नसीर थांबत नाहीये. षटकार. चांगले फटके आलेत. आपण पाहतोय 41 धावा धावपलकावरती आहेत. दुसऱ्या बाजूला आता विशाल स्ट्रायक वरती असेल. षटक क्रमांक तुम्ही पाहता मैदानाच्या आतमध्ये तिसरं सुरू होईल. पहिल्या षटकात फक्त 14 होत्या. प्रवीणनं चांगलं षटक टाकलं होतं. त्यानंतर दुसऱ्या षटकात तुम्ही पाहताय धाव्यांचा पाऊस पडला. 41 वरती धावफलक गेलाय. षटक क्रमांक 3 टाकण्यासाठी तुम्ही पाहताय मुंडे सर. मुंडे सर गोलंदाजीच्या मार्कवरती आलेत. ह्या वेळेस भिरखावून दिलाय पहिल्या चेंडूवरती. इथं देखील स्वागत. विशाल देखील थांबत नाहीयेत. खणखणीत चौकार. 4 धावा. फटका. चालू असताना पहिल्या चेंडूवरती मुंडे सरांना देखील चौकार दाखवलाय. विशालच्या बॅट बंद आलाय. अप्रतिम फटके तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. दोन्ही फलंदाजांकडनं पाहायला मिळत आहेत. गोलंदाज तयार असेल पुन्हा एकदा. असं कुठं असतं का सर? ते तुमचं प्लॅनिंग मध्ये असतं ते. ओके, पहिल्यांदाच मी असं प्रथम तर इतक्या स्पर्धा केल्या आधी. हा तसं म्हणा. मला वाटलं का कॉमेंट्री थांबवा. थँक्यू. गोलंदाज तयार. मुंडे सर पुन्हा एकदा.
थँक्यू. 4व्या मैदानावरती तुम्ही पाहताय षटक क्रमांक दुसरं याआधी आपण पाहिलं होतं. मैदानाच्या आतमध्ये भाग पडल्यानंतर तुम्ही पाहताय तिसऱ्या षटकासाठी मुंडे सरांकडे गोलंदाजी दिली गेली. कशा प्रकारची आता गोलंदाजीमध्ये कमबॅक असेल का? हा चेंडू आपण पाहतोय इथं वाईडची गोष्ट आहे. 50 धावा धावफलकावरती लागल्या. अर्धशतक पूर्ण केएनसी संघाचा तुम्ही पाहताय 50 धावा संघाच्या स्कोर कार्ड वरती आहेत. मुंडे सर पुन्हा एकदा तयार. हा चेंडू आपण पाहतोय शंकर मुंडे सर तुम्ही गोलंदाजीच्या मार्कवरती पाहताय. चांगला चेंडू आत्ताचा पाहायला मिळाला. सुरेख चेंडू आपण पाहतोय. बराच वेळानंतर एक चेंडू चांगला येताना पाहायला मिळतोय. कारण की इथून मागे फक्त एकच षटक तुम्ही पाहताय 14 धाव्यांचं होतं पहिलं. त्यानंतर षटकांमध्ये तुम्ही पाहताय प्रहार होताना पाहायला मिळत आहे. धावफलकाकडे जाऊयात. 50 धावा आत्तापर्यंत स्कोर कार्डवरती आहे. षटक क्रमांक 3 सुरू झालंय. 50 आत्तापर्यंत धावफलकावरती आहेत. शंकर तयार झालेत पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्कवरती. इथं बॅटची कडा क्षेत्ररक्षक थांबलाय. इथं क्षेत्ररक्षक थांबताना पाहायला मिळालाय. अवघड झेल सोपे करावे लागतील मित्रांनो. कारण की प्रत्येक स्पर्धेमध्ये तुम्ही असाल प्रत्येक मॅचेस मध्ये पाहता अवघड झेल जर सोपे केलं तर मोठमोठे विकेट देखील तुम्हाला मिळतात. ट्राय करणं महत्वाचं आहे. प्रयत्न करणं तितकं महत्वाचं आहे. मुंडे सरांची गोलंदाजी तुम्ही पाहताय. शंकर मुंडे सर गोलंदाजीच्या मार्कवरती. समोर तुम्ही पाहताय नसीर आहे जो तुम्हाला स्ट्रायकरवरती खेळताना पाहायला मिळतोय. यावेळेस नासिरच्या बॅट बंद चेंडू क्षेत्ररक्षण सुरेख झालाय. चेंडू अडवलाय. शरीरावरती आपण पाहतो चेंडू उडवून घेतला. दुसरा धावेला देखील प्रयत्न आहे. 2 धावा ज्या मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण होत आहेत. धावफलक पुढे गेलं. स्कोर कार्ड वाढलं गेलं. धावफलकावरती 53 धावा आहेत. 53 रन्स तुम्ही पाहताय धावफलकावरती आहेत. तिसरं षटक देखील आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये समाप्ती होताना पाहायला मिळते. 3 षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती 53 धावा. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा और संपली. कार्यकुशल नेतृत्वाचे हरहुन्नरी नाव मान्य संतोषभाऊ मुरकुटे यांकडून ही पहा और संपली. हा चेंडू आपण पाहतोय वेगवान चेंडू मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळते. गोलंदाजीसाठी तुम्ही पाहताय आकाश आपण पाहतोय आता गोलंदाजीच्या मार्कवरती आलाय. विशाल आणि नासिर ही जोडी अजून मैदानावरती तुम्ही पाहताय. चांगली फलंदाजी आज चांगला स्टार्ट मिळून दिला. चांगली भागीदारी ही जोडी तुम्हाला आज बऱ्याच असताना पाहायला मिळते. तर आकाशची गोलंदाजी आता अनुभवायची पाहिजे. मैदानाच्या आतमध्ये संघनायकाकडनं कायचा कानमंत्र जो आपण पाहतोय दिला गेलाय. पुन्हा एकदा आकाश. हा चेंडू आपण पाहतोय कार्पेट फटका खेळलाय. सुमित कामत तिथं आहे. चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. चेंडू अडवला जाईल. सिंगल पुन्हा एकदा आली. एका धावेनं आपण पाहतोय धावफलक पुढे जाते. स्कोर कार्ड वरती धावा आहेत त्या 54 धावा आहेत. 54 रन्स ऑन स्कोर कार्ड वरती आहे. बिनबाद 54 आहेत. आकाश गोलंदाजीच्या मार्कवरती. हा चेंडू इथं तुम्ही पाहताय झेल दिसतोय. 4 धावा चौकार. चौकार जनमानसांच्या मिळतोय. आकाश पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्कवरती. हा चेंडू चांगला. इथं तुम्ही पाहताय वेगवान चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पंचांचं बोट तुम्ही पाहताय आकाशाकडे. विकेट आणि नासिर यथबात.
नासिर बाद झाला. नासिरचं कौतुक असेल. काय स्टार्ट त्याने आज सुरेख मिळून दिला. धाव्यांचा पाऊस पडला पहिल्या 2 षटकांमध्ये. त्यानंतर तो देखील बाद झालाय. तर आता नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये असेल बन्ने खान. बन्ने खान मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहताय आकाश आज सुरेख गोलंदाजी करतोय. एक उंच शरीरयष्टी असलेला ताकदवर गोलंदाज बन्ने खान आता मैदानाच्या आतमध्ये आला आहे. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. हा चेंडू भिरकावून देण्याचा प्रयत्न. इथं झेल होणार का? काय तिसरा झेल सोडलाय. बन्ने खानचा देखील झेल सोडलाय. किती जीवदान मिळावीत एखाद्या खेळाडूला. इथं बन्ने खानला आधी जीवदान, विशाल यांना एक जीवदान, नासिरला देखील आपण पाहतोय एक रनिंग झेलमध्ये जीवदान होतं. तुम्ही पाहताय तो आता बाद झालाय. परंतु इथं आता बन्ने खान यांना आलेलं जीवदान आहे. चांगली गोलंदाजी आहे या आकाशची. तुम्ही पाहताय सुरेख गोलंदाजी मैदानावरती आहे. हा चेंडू कट करण्याचा प्रयत्न आहे. इथं देखील बॅटवरती येताना पाहायला मिळत आहे. यष्टीरक्षक चेंडू अडवेल. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय 4 षटकांचा खेळ मैदानावरती आपण पाहतोय संपला गेलाय. धावफलकावरती धावा लागल्या 59 धावा धावफलकावरती आहे. डीजे शक्तिशाली पासष्ट धावा धावफलकावरती लावल्या गेल्या. KNCC हा संघ प्रथमतः फलंदाजी करतोय. 65 धावा आतापर्यंत धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. 5वं शंकर मुंडे यांचं गोलंदाजी तुम्ही पाहताय. दोन्ही अनुभवी खेळाडू आमने सामने आहेत. बन्ने खान आणि शंकर मुंडे आहेत समोरच्या बाजूला. पुन्हा एकदा इथं तुम्ही पाहताय डान्सिंग डाऊन द चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता. पुढे सरसावून खेळण्याचा चेंडू होता. वाईड आला. इथं आपण पाहतोय अतिरिक्त चेंडूची घोषणा मैदानाच्या आतमध्ये आहे. अवंतर चेंडू ज्याला म्हणलं जाईल तो चेंडू मैदानावरती आलाय. धावफलक आपण पाहतोय थोडंसं आता संथ गती जिथं होते त्याला एक षटकार येताना पाहायला मिळाला. शंकर मुंडे यांच्यावरती आधी एक षटकार येताना पाहायला मिळतोय. हा चेंडू इथं देखील भिरकावून दिला. अखूट टप्प्याचा चेंडू तुम्ही बन्ने खानला देत असेल तर तो दाखवणार आहे षटकार.
धावपलकावरती धावसंख्या वाढली. 72 धावा धावपलकावरती आहेत. आणि यावेळेस इथं फटका बसलाय की काय, चेंडू हवेत, इथं चौथा झेल आता हवेत आहे आणि इथं झेल टिपला. फलंदाज तुम्ही पाहताय विकेट, बिग विकेट गॉन, बन्ने खान बात. सलामीला आलेले विशाल अजून मैदानावरती खेळतात. तुम्ही पाहताय एका बाजूला नासिर राज चांगले फटके दाखवले, दुसऱ्या बाजूला बन्ने खान देखील 2 ते 3 मोठे फटके खेळून बाद झाले. तर आता तुम्ही पाहता मैदानाच्या आतमध्ये सचिन आलाय. षटक देखील आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. 5 षटकांचा खेळ इथं संपला गेलाय. धावपलकावरती धावा लागल्यात. शक्तिशाली 72 संघामध्ये धावा. धावांची शर्यत जुंपली. बहात्तर धावा धावपलकावरती आहेत. शेवटच्या आता तुम्ही पाहताय जवळजवळ 12 चेंडू शिल्लक राहिलेत पहिल्या डावातले. कोलंदाच्या मार्फत आकाशकडे पुन्हा एकदा विश्वास दाखवलाय. समोर असेल सचिन. काय कामगिरी आपण पाहतोय सचिन करेल. क्रिकेटचा देव तुम्हाला सर्वांना माहिती आहे. सचिन रमेश तेंडुलकर आज देखील या मैदानात एक सचिन नवीन युवा सितारा पाहायला मिळतोय. हा देखील इथं काय विक्रम रचेल का पाहायचंय पुन्हा एकदा. इथं तुम्ही पाहताय हलक्या दराने बॅट चेंज घेतली. धाव घेण्याचा प्रयत्न सिंगल मैदानावरती आहे. वेगवान सिंगल घेतली. तुम्ही पाहताय विशाल यांना स्ट्राईक वरती आणण्याचा प्रयत्न केला गेला. एक सिंगल देखील येते. धावफलक इकडे पुढे गेलं. 73 धावा आतापर्यंत स्कोर कार्ड वरती आहेत. 73 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट्स. 2 फलंदाज आतापर्यंत माघारी गेलेत. पुन्हा एकदा आकाश तयार. हा चेंडू सुरेख होता. इथं तुम्ही पाहताय ब्लॉक खोल मारा मैदानावरती आहे. यॉर्कर लेंथवरती थोडासा चेंडू होताना पाहायला मिळाला. विशाल यांना आता आक्रमक व्हावे लागेल कारण की चेंडू शिल्लक कमी राहिलेत. इथं तुम्ही डॉट चेंडू खेळत असेल तर तुम्हाला इथं आता अडचण होणार आहे. यात मात्र शंका नाही. चांगली गोलंदाजी आहे आकाशची जी आपण पाहतो मैदानावरती आहे. हो ज्यावेळेस इथं मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आहे. चंद्रशेखर डीप स्क्वेअर लेगचा चेंडू वरती येईल तोपर्यंत पुन्हा एकदा एक सिंगल येणार आहे. एका धावेनं आपण पाहतोय इथं फक्त आता धावफलक वाहतोय. धावफलकावरती आपण पाहतोय एकेरी धावा येत आहेत. जिथं आक्रमक खेळ होता नासिरचा खेळ तुम्ही पाहिला आक्रमक होता. धावींचा पाऊस पाडला. बन्ने खान यांनी षटकार दाखवले. तर इथं तुम्ही पाहताय आता त्याला कुठेतरी शांतता आली आहे असं म्हणावं लागेल. सचिन स्ट्रायकेट वरती आहे. हा चेंडू इथं तुम्ही पाहताय सिंगल घेण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये आहे. एका धावेने फक्त आकाश इथं धावा देतोय. चांगली गोलंदाजी आहे. चांगलं षटक म्हणावं लागेल. खेळ शांत झालाय असं म्हणावं लागेल पुन्हा एकदा. हा चेंडू तुम्ही पाहताय
लॉंगॉनला खेळण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येतोय. पुन्हा एकदा एक सिंगल. जिथं तुम्ही पाहताय हाणामारीचे षटक होते तिथं त्याचा धावा कुठ जरी थांबल्यात असं म्हणावं लागेल. चांगली गोलंदाजी आहे. कौतुक करेल आकाशचं. अप्रतिम षटक तो आता मैदानावरती हातोडतोय. इथं फटका फसलाय. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक फार दूर वरतून आलेत. तोपर्यंत दुसऱ्या धावेला प्रयत्न. इथं काय, इथं तुम्ही पाहताय तिसरीला प्रयत्न झालाय आणि इथं 3 आल्यात. जिथं 1 द्यायची तिथं 3 धावा आल्यात. इथं कुठून फेकी गेली. किती मोठी चपळाई पाहायला मिळते. धावफलक पुढे गेलं. स्कोर कार्ड वरती 3 ने धावफलक वाढेल. 79 वरती चे धावफलक जाऊन पोहोचले गेले. षटक क्रमांक देखील आपण पाहतोय 6व चे मैदानाच्या आतमध्ये 6व संपले आणि 79 धावा धावफलकावरती आहे. डीजे शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत धावा तुम्ही बघा धावफलकावरती आहेत. 6 षटकांचा खेळ संपला गेला. 79 धावा धावफलकावरती बनवले गेल्यात. शेवटचा अंतिम षटक आता मैदानावरती सुरू होईल. प्रवीण घोबाळे कॅप्टन आता गोलंदाजीच्या मार्कवरती आलाय. समोर तुम्ही पाहताय सचिन आहे. सचिन अजून तुम्ही पाहताय शांत आहे. प्रवीणची गोलंदाजी आता पुन्हा एकदा मैदानावरती सुरू होईल. पुन्हा एकदा लेट्स प्ले. पुन्हा एकदा अंतिम षटक आता मैदानाच्या आतमध्ये आहे. हाणामारीचं षटक, शेवटचं षटक तुम्ही पाहता आता प्रगतीपथावरती असेल. किती धावा आता इथं वसूल केल्या जाणार. प्रवीण तयार. हा चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बराच उंची गाठतोय. तिथं क्षेत्ररक्षक आलेत आणि काय झेल सोडलाय. ह्या सामन्यातील हा 4था झेल ड्रॉप. झेलचा हा विषय बनलाय संघर्षशील संघासाठी. फक्त आतापर्यंत 2 झेल आपण पाहतोय कलेक्ट केले गेलेत. पुन्हा एकदा आपण पाहतोय चेंडू हलक्या जरा खेळण्याचा प्रयत्न. डिबेट विकेटला क्षेत्ररक्षक आहे. वाऱ्याच्या वेगानं चेंडूवरती दुसऱ्याला प्रयत्न. इथं देखील फेकी असता. बॅकअपचा क्षेत्ररक्षक आपण पाहतोय त्या ठिकाणी शंकर मोंडे सर आहेत. चांगलं बॅकअप पाहायला मिळालं. तोपर्यंत 2 धावा आहेत. स्कोर कार्ड वाढलं. स्कोर कार्डवरती धावा आहेत 83 धावा ज्या आतापर्यंत आहेत. शेवटचं षटक तुम्ही पाहताय प्रचंड मोठी हाणामारी मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळते. अंतिम षटकामध्ये तुम्ही पाहता इथं धावा यायला सुरुवात होती की काय असं पाहायला मिळते. आणि या वेळेस परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. चेंडू जाईल सरळ रोडच्या दिशेला. बिग 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 षटकार. षटकाराला सचिनच्या बॅटमधनं या शेवटच्या षटकामध्ये फलक पुढे जाईल. 89 धावा धावफलकावरती आहेत. इथं तुम्ही पाहता चेक केले गेलं. 89 धावा धावफलकावरती आहेत. अंतिम काही चेंडू बाकी आहेत अंतिम षटकातले. हा चेंडू देखील आपण पाहतोय हलक्यात ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. चेंडू वळण घेतोय. तिथं क्षेत्ररक्षक आहे. दुसरीला प्रयत्न आणि 2 धावा. इथं सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. मैदानाच्या आतमध्ये पडून पुरा. स्कोर कार्ड पुढे जाऊन पोहोचले. धावफलकावरती धावा आहेत 91 धावा. डोंगर उभा केलाय इथं KNCC संघानं. धाव्यांचा तुम्ही पाहताय 91 धावा धावफलकावरती लागल्यात. षटक तुम्ही पाहताय शेवटचं सुरू आहे. लास्ट ओव्हरचा खेळ तुम्ही मैदानावरती पाहताय. प्रवीण घोबाळे गोलंदाजीच्या मार्कवरती आहे. समोरच्या बाजूला सचिनचा ब्लास्ट सुरू आहे.
आणि यावेळेस इथं देखील बोडा फटका खेळण्याचा प्रयत्न. तिथं आता क्षेत्ररक्षक आहे. इथं 1-2 झेल सोडला. इथं 5वा झेल सुटलाय. किती मोठी गंभीर समस्या बनली आज संघर्षशी संघासाठी तुम्ही पाहताय. आणि रनआउट होणार की नाही इथं काय, इथं विशाल तुम्ही पाहताय दुसऱ्या बाजूला होते, परंतु प्रवीणकडनं विकेट केली गेली नाही. पुन्हा एकदा अजय डॉपर मध्ये हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक आहे दुर्वाती, एक सिंगल घेतली गेली, दुसऱ्याला प्रयत्न होणार. इथं क्षेत्ररक्षक धावलेत आणि काय इथं देखील चेंडू सटलाय. पुन्हा एकदा तुम्ही पाहताय तिसरा प्रयत्न. इथं तुम्ही पाहताय फलंदाजाचा तिसरा धावीला रनआउट असेल. षटक क्रमांक आपण पाहतोय 7 संपली, एक इनिंग संपते, एक डाव
इथं आपण पाहतोय सचिन राठोड आता नवीन फलंदाज असेल. पहिल्यांदा तुम्ही सचिनला पाहिलं जो सचिन काळे होता याआधी बॅटिंगसाठी, आता गोलंदाजीवरती आहे सचिन. तर सचिन राठोड आता बॅटिंगसाठी देखील आलाय. दोन सचिन आता मैदानावरती असतील. प्रवीण घोबाळे अजून संघाचा नेता मैदानावरती उभा आहे, कॅप्टन उभा आहे. कायसे किती धावा आता इथं बनवणार आहे त्याच्यावरती आज जबाबदारी वाढेल. खेळाडूंचं लक्ष मैदानावरती असू द्या, कॅप्टनकडे असू द्या. बारावा खेळाडू त्यासाठी आपण मागितला आणि असा 12वा खेळाडू पाठवा की त्याला संपूर्ण टीमची नावं माहीत पाहिजे. राज चव्हाण आता मैदानावरती आलेत. हा चेंडू तुम्ही पाहताय गॅपमध्ये ढकलण्याचा प्रयत्न असेल. क्षेत्ररक्षक तिथे येत आहेत. एक सिंगल मैदानावरती येते. इथं चेंडू निसटतोय. बॅकअप सुरेख आहे. एका सिंगलच्या वतीने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 11 धावा, 11 रन्स ऑन स्कोर कार्ड वरती आहे. षटक क्रमांक 2 तुम्ही पाहताय 11 धावा आहेत. सचिन काळेची गोलंदाजी पाहताय. तर आता राज चव्हाण कशा प्रकारची कामगिरी करणार आहे. शांत वातावरण करणार आपण पाहतोय. सामना मैदान शांतपणे आहे. 96 धावसंख्येचं टार्गेट आहे. संघर्ष संघाला आता संघर्ष दाखवावा लागेल. नावाप्रमाणे कामगिरी करावं लागेल संघासाठी. पुन्हा एकदा सचिन तयार. हा चेंडू समोरच्या बाजूला इथं वा एका हाताने झेल घेतला. नाईस कॉट, ब्रिलियंट कॉट. विकेट आली. फलंदाज इथं राज चव्हाण देखील बाद. हा चेंडू आपण पाहतोय इथं देखील सुरेख टॉच चेंडू आला. षटक क्रमांक आपण पाहतोय 15 इशाराला 2 षटकांचा खेळ संपला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आहेत 11 धावा धावफलकावरती आहेत. शक्तिशाली संघामध्ये धावांची टेनिस क्रिकेटचा ब्लास्ट अजून मैदानावरती आहे. प्रवीण घोबाळे जो तुम्ही पाहता स्ट्रायकेट वरती असणार आहे. पुन्हा एकदा जाऊया मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजीच्या मार्कवरती आता षटक क्रमांक
3 टाकण्यासाठी गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज येतोय. गजानन वाघमारे गोलंदाजीच्या मार्कवरती त्याला पाहायला मिळतोय. गजानन पाहिजे कशा प्रकारची कामगिरी करेल. फिरकीचा माहीम हिरा जो आता गोलंदाजीच्या मार्कवरती आहे. गजानन वाघमारे आता पाहिजे प्रवीण घोबाळ्याचा मारा करायचा आहे समोरच्या बाजूला पुन्हा एकदा. यावेळेस समोरच्या बाजूला इथं प्रवीणच्या बाड बंद चेंडू जाईल. 2 क्षेत्ररक्षक एकमेकांकडे पाहत राहिलेत तोपर्यंत चेंडू सीमाबाहेर चमकार. इथं देखील चेंडू कट केलाय. वा सुरेख फटका. प्रवीण घोबाळेचा आता ब्लास्ट सुरू झालाय. चौकार 4 धावा. फटका सदवदार हा गेला चौकार. जनमानसांच्या काळजामधलं हक्काचं नाव. आपण पाहतोय 28 आणि 77 धावा. प्रवीण घोबाळेचा ब्लास्ट तुम्ही पाहता सुरू झालाय. तो आता इथं संघासाठी धावा बनवतोय. हा चेंडू चांगला परंतु इथं इशारा देखील पंच येतोय. चेंडू खराब देखील असणार आहे. लाईन अँड लिंक चांगली पाहायला मिळाली परंतु दिशा थोडीशी खराब पाहायला मिळते. वाईड आला इथं अतिरिक्त चेंडूने आपण पाहतोय धावफलक पुढे जाईल. स्कोर कार्ड वरती धावा आहेत 20. आतापर्यंत तुम्ही पाहताय 20 बनवलात. हा चेंडू चांगला आहे. इथं देखील तुम्ही पाहताय सुरेख मारा म्हणावा लागेल. ब्लॉक चेंडू मैदानाच्या आतमध्ये होता. गजानन वाघमारे ची गोलंदाजी तुम्ही मैदानावरती पाहताय. गजाननवरती देखील प्रवीणनं 2 मोठे फटके खेळले. त्यानंतरचे चेंडू सुरेख येताना आता पाहायला मिळत आहेत की काय. हा चेंडू टॅप करण्याचा प्रयत्न इथं क्षेत्ररक्षक आहे. चांगला झेल आज तुम्ही पाहिलं. वेदांत एका हाताने झेल घेतला. त्याआधी शोएबनं देखील एक चांगला झेल मैदानाच्या आतमध्ये घेतले. असे ताकदवर क्षेत्ररक्षक आज तुम्ही संघामध्ये पाहताय. राजाला देखील आज आपण पाहतोय अजून गोलंदाजी करणं बाकी आहे. ताकदवर गोलंदाज संघाकडे आहेत. हा चेंडू परफेक्ट मिडल ऑफ द बॅट आणि चेंडू जाईल हवा यात्रेला. हवाई सफर षटकार. हा चेंडू तुम्ही पाहताय इथं पुन्हा एकदा दिशा भरकटली. सामना पुन्हा एकदा फिरला. 25 चेंडू आणि 69 धावांची आता गरज असेल. धावा यायला आपण पाहतोय सुरुवात झाली. केएन सीसी आणि त्यांच्या विरोधात तुम्ही पाहताय संघर्ष सीसी हा सामना सुरू आहे. पुन्हा एकदा चेंडू सुरेख. षटक क्रमांक आपण पाहतोय संपलं जाईल. 3 षटकांचा खेळ संपला गेला. धावफलकावरती धावा लागल्या 27 धावा एका गड्यांच्या मोबदला आहेत.
चांगला गोलंदाज आहे वेदांत देखील या आधीचं षटक तुम्ही पाहताय गजानननं देखील चांगलं हाताळलं जरी 2 मोठे फटके आले प्रवीणनं देखील संघासाठी आता धावा बनवल्यात आता सुमितची जबाबदारी वाढेल एका बाजूला प्रवीणनं आपण पाहतोय सलामी येऊन संघासाठी निर्णायक फटकेबाजी करतोय इथं मॅचची काढा इथं काय झेल सोडलाय प्रयत्न मात्र सुरेख होते झेप घेऊन डाय मारून चेंडू अडवण्याचा प्रयत्न होता झेल घेण्याचा प्रयत्न होता थोडासा प्रयत्न इथं फसलाय एफर्ट मात्र सुरेख शकील आपण पाहतोय त्या ठिकाणी होते महाराष्ट्र पोलीस क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळाले चांगला प्रयत्न आपण पाहतोय शकील यांचा पाहायला मिळतोय हा चेंडू देखील सुरेख आज सुमित कामत बाहुबलीला इथं उभं करण्याचं काम केलं जातंय वेदांत दोन्ही व्हेरिएशन दाखवतोय एकदा चेंडू बाहेर काढतोय एकदा चेंडू आत आणतोय हा चांगला गोलंदाज तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय इथून मागं प्रवीण पहा संघाच्या धावा आता त्यानं सामना ओढून आणण्याचा प्रयत्न केलाय तर सुमितला आता इथं अडचण येताना पाहायला मिळते ताकद लावली जाणार का दोन्ही बाजूने ताकद लावली तर विजयाच्या वाटा मोकळ्या होतील हा चेंडू इथं काय बिग विकेट गॉन सुमित कामत इथं बाद एकवीस चेंडू आणि आपण पाहतोय अजून 69 धाब्यांची गरज म्हणजे तीनही चेंडू वेदांत डॉट टाकलेत अफलातून षटक आहे प्रवीणला तुम्ही पाहता इथं डावपेच खेळला गेला दुसऱ्या बाजूला उभं केलंय ज्या प्रवीणनं आज धावा बनवल्या संघासाठी त्याला आता दुसऱ्या साईडला उभं केलं गेलंय प्रवीण स्वतःकडे स्ट्राईक घेईल का हे देखील पाहणं महत्वाचं आहे वेदांत आपण पाहतोय पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्कवरती असेल हा चेंडू तुम्ही पाहताय बिग हिट करण्याचा प्रयत्न सक्सेसफुल आल्या आल्या चौकार 4 धावा फटकस ध्वदार हा गेला इथं देखील मोठा फटका खेळायचा आहे क्षेत्ररक्षक आलेत तिथं चेंडू आपण पाहतो इथं सुरेख अडवलं जाईल गौस आपण पाहतोय त्या ठिकाणी होते चांगला क्षेत्ररक्षण त्यांचं पाहायला मिळते इथं देखील चेंडू सुरेख सुरेख चेंडू आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये नगरपालिकेचे आपण पाहतोय कर्मचारी अमोलजी जगतकर या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचे देखील सहर्ष स्वागत आणि यानंतर त्यांचं समालोचन देखील तुम्हाला ऐकायला मिळणार आहे चौथं षटक प्रगती पथावरती आपण पाहतोय स्कोर कार्ड वरती आतापर्यंत धावा आहेत 31 धावा धावफलकावरती आहेत 4 षटकांचा खेळ संपलाय 31 धावा धावफलकावरती आहे शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा
चांगलं क्षेत्ररक्षण राजा यांचं पाहायला मिळते. प्रवीण आपण पाहतोय प्रयत्न करतोय परंतु त्याला अपयश येतंय. थोडं आपण पाहतोय इथं सिंगल धावा फक्त येताना पाहायला मिळत आहेत. गॅपमध्ये ढकलण्याचा प्रयत्न त्याचा वारंवार आहे परंतु क्षेत्ररक्षण अप्रतिम आहे. KNCC संघ दुसऱ्या बाजूला क्षेत्ररक्षणामध्ये आहे. संघर्षशील संघ आपण पाहतोय 96 धावसंख्येचा पाठलाग करतोय. टार्गेट आहे 96 धावसंख्येचं. हा चेंडू देखील चांगला सुरेख चेंडू जो तुम्ही मैदानावरती पाहताय. 14 चेंडू 62 धावेंची गरज. गजानन वाघमारे अप्रतिम षटक. हो यावेळेस समोर येऊन चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता. इथं देखील क्षेत्ररक्षण राजाचं क्षेत्ररक्षण तुम्ही पाहताय लॉंग ऑफला चांगलं होताना पाहायला मिळतंय. एका धावेनं तुम्ही पाहताय धावफलक इथं तुम्ही पाहताय शफल झाले थोडंसं समोर आले ते देखील पाहायला मिळतंय आणि एक सिंगल होती. फुलटा चेंडू होता फायदा उठवायला गरजेचं होतं. जुनेद तुम्ही पाहताय इथं मोठा फटका आला नाही. प्रवीणला आक्रमक व्हावं लागेल. इथं तुम्ही पाहताय पंचांचा इशारा येईल वाईड थोडस ऑफ साईडला चेंडू ठेवण्याचा प्रयत्न होता. धावफलकावरती आपण पाहतोय इथं समोरच्या बाजूला राजा इथं आता दूरवरती राहील. चेंडू जाईल सीमा पार चौकार 4 धावा. फटका ध्वदा. साठी निर्णायक षटक टाकलेत. सचिन काळे जो आपण पाहतोय गोलंदाजीच्या मार्कवरती आलाय. त्याचप्रमाणे त्यांचे हिंदी समालोचन तुम्ही ऐकलं. इस्माईल भाई देखील या ठिकाणी उपस्थित होत आहेत त्यांचं देखील स्वागत. त्याचप्रमाणे यानंतर तुम्हाला अमोल सरांची देखील कॉमेंट्री या ठिकाणी ऐकायला मिळणार आहे. दोन्ही समालोचक आज या ठिकाणी उपस्थित आहेत. दोघांचं मनपूर्वक स्वागत. बारा चेंडू आणि 56 धावेंची गरज. जुनेद स्ट्रायगन वरती खेळेल. जुनेदला आता इथं पार रंग बदलावे लागतील. गोलंदाजीच्या मार्कवरती सचिन तयार. पुन्हा एकदा 12 चेंडू 56 साठी. हा चेंडू तुम्ही पाहताय वेगवान चेंडू मैदानाच्या आतमध्ये आलाय. फन्नाट वेगाने टाकलेला चेंडू मैदानावरती आपण पाहतोय. सुरेख चेंडू मैदानावरती. आजचा सामना क्रमांक 2 तुम्ही पाहताय निर्णायक स्थितीमध्ये सामना आलाय. हा चेंडू देखील सुरेख. इथं काय तुम्ही पाहताय धाव घेण्याचा प्रयत्न. इथं प्रवीण चाणक्य होता त्यानं धाव घेतली गेली. सामन्याचं समीकरण वारंवार हलते. उर्वरित आपण पाहतोय
इथं चेंडू आपण मध्ये हलक्याने खेळण्याचा प्रयत्न आहे. लॉंग ऑफ लॉंग ऑनला क्षेत्रशी आपण मध्ये बन्ने खान चेंडूवरती दुसऱ्या धावेला प्रयत्न. 2 धावा आल्या. स्कोर कार्ड पुढे गेल्या. किती झाले? 52 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या. 8 बॉल 42. इथं तुम्ही पाहताय एक सिंगल मैदानावरती येते. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. षटक संपलं गेलं. 6 षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती धावा आहेत त्या शक्तिशाली संघामध्ये धावांची गरज आहे. 96चं टार्गेट होतं. आपण पाहतोय 6 चेंडू आणि 44 धाव्यांचं टार्गेट तुम्ही मैदानावरती पाहताय. सहा चेंडू आणि 44. षटक क्रमांक आता पहा. इथं सामन्याची औपचारिकता असेल. संघर्षशी संघ आपण पाहतोय. इथं थोडासा बॅकफूट वरती जाताना पाहायला मिळत आहेत. इथं आता दुसऱ्या बाजूला गोलंदाजीच्या मार्कवरती राजा येताना पाहायला मिळत आहेत. सामन्याची हवा खेचणार चेंडू टाकले. आज सचिनची गोलंदाजी तुम्ही पाहिली. सचिन काळे गोलंदाजीमध्ये देखील प्रभावित केलं. गजानन वाघमारे देखील चांगली गोलंदाजी दाखवली. तिसऱ्या बाजूला नासिरनं आज फलंदाजीमध्ये बस संघाला धावा उभ्या करून दिला. बन्ने खानचे 2 षटकार तुम्ही आज पाहिले. त्यानंतर सर्वांचा टीम गेम झाला असं म्हणावं लागेल. चांगला मॅच गेम आज मैदानावरती आपण पाहतोय. 6 चेंडू 44 धाव्यांची गरज. राजा तयार. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्रच्या दूरवरती चेंडू सीमा पार. चमकार. धाव घेण्याचा प्रयत्न नाही. 4 चेंडू आणि 40 धाव्यांची गरज. सामना आपण पाहतोय. संघासाठी प्रयत्न छान केले प्रवीण आपण पाहतोय. परंतु त्याला साथ मिळाली नाही. जी साथ देणं गरजेचं होते. जास्तीत जास्त रेटिंग करण्यावरती प्रवीण राहिला आणि संघ आता अडचणीत येतोय. हा चेंडू देखील आपण पाहतोय. पुढे साधून खेळण्याचा प्रयत्न होता. धाव घेण्याचा प्रयत्न होणार. इथं तुम्ही पाहताय सिंगल देखील आले. 3 चेंडू 39 धाव्यांची गरज. जुनियत आपण पाहतोय स्ट्राईक एंड वरती आहेत. 3 चेंडू आणि 39. राजाचा अंतिम षटक तुम्ही पाहताय. सामना आपण पाहतोय आता कठीण बनलाय बॅटिंग करणाऱ्या टीम साठी. हा चेंडू हवेत. नो मॅच लँड मध्ये चेंडू असेल. तोपर्यंत आपण पाहतोय चेंडूवरती येताना पाहायला मिळेल वसीम. चांगला झेल वसीमनं देखील आज घेतला तुम्ही पाहताय. दुसऱ्या बाजूला एक रनिंग झेल तुम्ही शोएबचा देखील पाहिला. यूज देखील आज आपण पाहतोय थर्डमॅनला चांगलं क्षेत्ररक्षण करतायत. सगळ्यांचा टीम गेम आपण पाहतोय केएनसी संघाचा होताना पाहायला मिळतोय. 2 चेंडू 38 धाव्यांची गरज. हो 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 इथं चेंडू डॉट. 1 चेंडू 38 धावा. एक चेंडू 38.
यावेळेसचा चेंडू आपण पाहतोय समोरच्या बाजूला सीमा रेषेच्या पार खणखणीत चौकार आणि इथं सामना जिंकतायत KNCC संघ. वेल प्लेड, हार्दिक असं